नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता रीट नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, इंजेक्शन. इंजेक्शन हा रीट नाही. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, अनुच्छेद 226. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. उच्च न्यायालयाला प्रशासकीय अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन बी, 227. तर उच्च न्यायालयाला प्रशासकीय अधिकार 227 या अनुच्छेदाखाली आहेत. आता यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. मुंबई उच्च न्यायालय ही भारतातील कोणत्या क्रमांकाची जुनी न्यायालय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, दुसरी. मुंबई उच्च न्यायालय ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी न्यायालय आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली उच्च न्यायालय कुठे स्थापन झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कलकत्ता. भारतातील पहिली उच्च न्यायालय ही कलकत्ता इथे स्थापन झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या स्थापत्य शैलीत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, गॉथिक, नेओ गॉथिक. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत ही गॉथिक या स्थापत्य शैलीत आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मुंबई उच्च न्यायालयात कोणती भाषा वापरली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, इंग्रजी व मराठी. मुंबई उच्च न्यायालयात इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषा वापरण्यात येतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान अनुभव किती असावा लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 10 वर्षे वकील म्हणून. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी 10 वर्षे वकील म्हणून अनुभव असावा लागतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. उच्च न्यायालयातील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया कोण करते? उत्तर आहे ऑप्शन सी, संसद महाभियोग. उच्च न्यायालयातील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया संसद म्हणजेच महाभियोग करते. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार कोणत्या समुद्रापर्यंत आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, अरबी समुद्र. मुंबई उच्च न्यायालयाचा अधिकार अरबी समुद्रापर्यंत मर्यादित आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जस्टिस सुजाता मनोहर. मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश जस्टिस सुजाता मनोहर होत्या. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. नागपूर खंडपीठ पूर्वी कोणत्या राज्याची राजधानी होती? तर उत्तर आहे
ऑप्शन बी मध्य प्रांत म्हणजेच सीपी आणि बेरार. नागपूर खंडपीठ पूर्वी मध्य प्रांत या राज्याची राजधानी होती. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? उत्तर आहे ऑप्शन सी 1956. राज्य पुनर्रचना कायदा हा 1956 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कोणताही नागरिक. मुंबई उच्च न्यायालयात PIL दाखल करण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायालयीन शिक्का कोण ठेवतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालय रजिस्ट्रार. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायालयीन शिक्का न्यायालय रजिस्ट्रार ठेवतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा खंडपीठ कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई मुख्य खंडपीठ. मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा खंडपीठ मुंबई मुख्य खंडपीठ आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती खंडपीठे आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी 4. मुंबई उच्च न्यायालयात एकूण 4 खंडपीठे आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. उच्च न्यायालयात अपील कोणत्या न्यायालयातून येते? उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हा न्यायालय. उच्च न्यायालयात अपील जिल्हा न्यायालयातून येते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मुंबई उच्च न्यायालयातून अपील पुढे कुठे जाते? उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयात. मुंबई उच्च न्यायालयातून अपील ही सर्वोच्च न्यायालयात जाते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य रंग कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी तपकिरी ब्राऊन. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य रंग तपकिरी ब्राऊन आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज कोण पाहतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुख्य न्यायाधीश. मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज मुख्य न्यायाधीश पाहतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. उच्च न्यायालयात शपथ कोण देतो? उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. उच्च न्यायालयात राज्यपाल शपथ देतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ओहल मैदान. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ ओहल मैदान हे प्रसिद्ध ठिकाण आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती प्रकारचे रिट्स आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी 5. मुंबई उच्च न्यायालयात एकूण 5 प्रकारचे रिट्स आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. न्यायालयीन अवमान कंटेम्प्ट अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय. न्यायालयीन अवमान अधिकार उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 26. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य प्रवेशद्वार
कोणत्या दिशेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम. मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवते? उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती, म्हणजेच संसदेच्या सल्ल्याने ठरवतात. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. नागपूर खंडपीठ कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. नागपूर खंडपीठ हे नागपूर शहरात आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. औरंगाबाद खंडपीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी औरंगाबाद. औरंगाबाद खंडपीठ हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. गोवा खंडपीठ कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पणजी, म्हणजेच पणजी परिसरात. गोवा खंडपीठ हे पणजी शहरात आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मास्टर कोण असतो? उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालयीन कर्मचारी. मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मास्टर हा न्यायालयीन कर्मचारी असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावरून कधी हटवला जाऊ शकतो? उत्तर आहे ऑप्शन सी महाभियोगाने सिद्ध झाल्यास. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावरून महाभियोगाने सिद्ध झाल्यास हटवला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी घटनात्मक न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय हे घटनात्मक न्यायालय आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. मुंबई उच्च न्यायालयाशी नागपूर खंडपीठ कोणत्या वर्षी जोडले गेले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1956. मुंबई उच्च न्यायालयाशी नागपूर खंडपीठ हे 1956 या वर्षी जोडले गेले. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येते? उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र, गोवा. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी महाराष्ट्र व गोवा हे राज्य येते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.